लॉंग ऑन. हे दोन क्षेत्ररक्षक तर सर्कलच्या बाहेर. रिषभ असेल पहिला चेंडू फेस करताना. डिफेन्स केला या ठिकाणी. डिफेन्सचा प्रयत्न पाहायला मिळतो. चांगला चेंडू पिच केला गेला त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हलकेसे फ्रंटफूट वरती आलेत. फुल फेस ऑफ द बॅट दाखवण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. मॅच ऑफिशियल सज्ज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. हार्ड लेंडिट करण्याचा प्रयत्न. चांगला कॅरी पाहायला मिळतोय चेंडूला बिहाइंड द विकेट. बाउन्स चांगला पाहायला मिळतोय आणि निश्चितच हलकंसं जे मॉइश्चर आहे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. सध्या तरी ऊन अर्थातच सूर्यप्रकाश तेवढा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. त्याचा उपयोग गोलंदाजाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. 2 लगातारचे डॉट. यावेळी शॉर्ट बॉल केला परंतु चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. कोणतीही चूक नाहीये. पहिली विकेट येते आणि हर्ष 500 रुपयांचा मानकरी ठरतोय. एसडीची सुरेख सुरुवात. दबाव हलकासा निर्माण केला होता. पहिले 2 चेंडू रिषभला अनावश्यक स्वतःवरती तो दबाव निर्माण करून घेतला असं म्हणावं लागेल. रिषभने आवश्यकता नव्हती अशा प्रकारची एवढी डिफेन्सिव्ह एवढा बचावात्मक पवित्र अपनावत असताना एक चांगला चेंडू तितका चांगल्या प्रकारे बॅटवरती आला नाही. थोडंसं हलकासा चेंडू आपण पाहतोय. पिच झाल्यानंतर थांबला. ग्रीप झाला आणि शॉर्ट ऑन पोल ज्यामध्ये निश्चितच बेस्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी योग्य ठिकाणी सजवला गेला होता. मिड विकेट झोन मध्ये कोणतीही चूक केलेली. लो कॅच एक चांगली कॅच चांगल्या नोट वर तिथे सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतो. तो वॉरियर्सचा संघ पहिले 3 चेंडू मात्र समाप्त झाल्यात. पहिली विकेट आली आहे. चला घाई करा बुल संघ. प्रणय येत आहेत आणि गोलंदाज हर्ष जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष मानकरी ठरतोय 500 रुपयांच्या पारितोषिकाचा. एकही धाव फलकावते नाही परंतु पहिली विकेट मात्र आली आहे. निवडक मैदानाच्या आतमध्ये प्रणय बागडे. पहिल्या चेंडूवरती स्विंग अँड मिस. कोणत्या प्रकारचा फिट मुवमेंट पाहायला मिळाला नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. केवळ हँड आय कॉर्डिनेशनचा उपयोग करण्याचा प्रयत्न परंतु पिचिंग टप्पा अप्रतिम लाजवाब सुंदर टप्पा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूपासून त्याने गुडलेंड सोडलेली नाहीये. वारंवार गुडलेंड वरती चेंडू पिच केलेत. एक चेंडू मात्र आपण पाहिला हलकासा शॉर्ट ऑन पिच केला गेला होता परंतु हवी शॉर्ट पिच डिलिव्हरी. रूम मिळाला होता. चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. त्या रूमचा उपयोग केलाय. कव्हरच्या डोक्यावर या फटक्याला खेळला 2 धावांसाठी. पहिली धाव फलकावरती लागत असताना बुल संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील ही पहिली धाव. या 2 धावांनी धावसंख्येचा केला जातो तो श्री गणेशा. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे षटकातील. 2 धावा शिल्लक असणार आहे. चांगला चेंडू हलकेसा मिसफील्ड जरूर होताना यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळतोय परंतु कोणतेही नुकसान नाहीये. षटक होईल कंप्लीट. केवळ 2 धावा 1 गडी बाद. टीम मोरागाव बुल्स पहिल्या षटकाच्या अंती. चला पॉइंट क्षेत्रामध्ये जे खेळाडू बसलेत विनंती आहे खेळाडूंना की आपण त्या नेटच्या आतमध्ये जायचंय. नेटच्या आतमध्ये पॉइंटला जे बसलेत खेळाडू मयांकच्या टीम मधील खेळाडू हरीश आणि रॉनी सर दोघांना विनंती आहे. रॉनी सर हरीश सर दोघांना विनंती आपण नेटच्या आतमध्ये जा. त्या ठिकाणी बसू नका विनंती आहे. सेकंड ओव्हरकडे जातो मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अंती केवळ 2 धावा फलकावरती एक सावध सजग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतोय हर्ष. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टिअर केलाय. गॅप मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे होतील पूर्ण. 25 मिनिटांचा अवधी लक्षात घ्या दोन्ही संघांनी. पहिल्या एका इनिंग साठी 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. 4 धावा. नो दिला
नो बॉलचा इशारा, फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल कॉल केला गेला पंचांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंच लक्षात घ्या. प्रत्येक खेळाडूने या गोष्टी जाण ठेवणं आवश्यक आहे. लक्षात घ्या आपला 25 मिनिटांचा कालावधी आहे तो इथे काउंट होतोय. आपण जेवढा वेळ उपसत घालणार आहात पंचांशी तो वेळ काउंट केला जाईल याची नोंद घ्या. चला वॉरियर संघ हा कमिटी डिसिजन असतो. पंचांशी चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाहीये. विनंती असेल आपल्यास हे नियम आधीच ठरवले जातात. प्रत्येक कॅप्टनने याची नोंद घेणं आवश्यक असतं. हर्ष मांगेल्यानंतर आपण पाहतो हर्ष नायकवाड माफ करा नायकोडी हर्ष नायकोडी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊल पेसचं षटक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. नो प्लस 2 धावा अशा प्रकारे 3 धावा या चेंडूवरती येत असताना पहिल्या षटकात जो दबाव निर्माण केला होता प्रेशर टाकलं होतं त्याला मात्र कुठेतरी रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावांचा धावफलक जातो ते 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्ले कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय या फील्ड थोडीशी विखुरलेली आहे. वाईडिश लॉंग ऑन कावकॉर्नर झोनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे. डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट सर्कलच्या बाहेर यावेळी चांगला चेंडू वाईड लाईन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे फिंगर रोल केले होते चेंडूवरती. त्यानंतर आपण पाहतोय तितक्या गतीने हा चेंडू हाताळला गेला नव्हता. परिणाम आपण पाहतोय यावी डॉट बॉल. फ्रीहिटच्या चेंडूचा तितका चांगला उपयोग करू शकलेले नाहीयेत फलंदाज. स्वस्तिक यावी हाफवॉली चांगला योगाचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंगला संधी आहे. बॅकअपला कोणताही खेळाडू नाहीये. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात येईल दुसरी धाव कंप्लीट. आवश्यक आहे या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला आपापला रोल माहीत असणं. थोडंसं टीम मीटिंग टीम बॉन्डिंग अशा प्रकारचे जे प्रॅक्टिस असतात ते तुम्हाला आधीच सराव करायचे आहेत. मॅच कशा प्रकारे कोणत्या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे खेळायचं आहे कशा प्रकारे कोणत्या खेळाडूचा काय रोल असेल हे आधीच डिफाईन असणं आवश्यक असणार. या ठिकाणी स्वस्तिक चांगली सुरुवात करताना वैयक्तिक 4 चेंडू आतापर्यंत फेस केले तरी 6 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना खराब चेंडू होतो त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. स्वस्तिकच्या बॅटमधून एक चांगला चपराक 2 धावांसाठीचा फटका त्याच्या बॅटमधून येत असताना पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आहेत. हा लक्षात घ्या पंचांशी वाद घालण्यात कोणताही पॉईंट नाहीये. हे सगळे नियम आपण कमिटीच्या माध्यमातून ठरवले गेलेत. लक्षात घ्या वेळ आपला जातोय. अक्षय कॅप्टन आपला वेळ जातोय हे लक्षात घ्या. हे नियम आधीच सांगितले गेलेत. या नियमांची अंमलबजावणी करणं मैदानाच्या आतमध्ये आपलं काम आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन फील्ड सेट करणं विकेट कीपर कॅप्टन यांचा रोल असतो. या चेंडू देखील नो प्लस 2 अशा प्रकारच्या 3 धावा पूर्ण स्वरूपात प्राप्त होत आहेत. हर्ष नायकोडी प्रयत्न चांगले झालेत परंतु यावेळी थोड्याशा चुका कडे लक्ष द्यावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा या 3 धावांचे 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला बराचसा विलंब झालाय. वॉरियर संघ बराचसा विलंब झालाय. थोडी घाई करा. हा तुम्हाला इनर सर्कल आउटर सर्कल ऑफ साइड ऑन साइड बिहाइंड द विकेट फ्रंट ऑफ द विकेट जे खेळाडू सेट करायचे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पुढचा चेंडू असेल निश्चितच फ्री हिटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. उघड्या डोळे पाहणे पुढचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. स्वस्तिकसाठी फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने एक चांगली चपराक लगावलेली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न चांगला केलाय तो निश्चितच झेल होऊ शकलेला नाहीये. समोरच्या दिशेने आणि एक चांगल्या फील्डला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग पीस पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी जवळजवळ 4 धावा वाचवलेत. वाडी ऑर्करचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. त्यामध्ये कोणता इशारा येत नाही पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती 1.5 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. 14 धावा धावफलकावरती 1 गडी जरूर गमावलाय. चांगला कमबॅक बुल संघाचं या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
दोन षटकं पॉवर प्लेचे असणार आहेत. पहिले षटक मंडळी पॉवर प्ले समाप्त झाला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना बुल संघ पाहायला मिळतोय. चांगला चेंडू यावी, थोडासा खाली राहतोय, अपेक्षित बाउन्स त्या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न होता समोरच्या दिशेने खेळण्याचा स्वस्तिकचा, परंतु इथे मात्र डॉट बॉल. लगेच 2 डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हा, एक धाव बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव निश्चितपणाने या चेंडूवरती प्राप्त होते. थोडीशी आपण स्कोर्समध्ये धावसंख्येमध्ये आपण दुरुस्ती करतोय. धावसंख्या दाखल करते 13 पाहायला मिळतात. 13, 2 षटकांच्या अंती 13 धावा. 11 धावा एकंदरीत या षटकामध्ये कुठल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकातील 2 धावा, या षटकात 11 धावा, एकंदरीत 13 धावा 2 षटकांच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात टीम मोरगाव बुल्स या संघाच्या माध्यमातून. पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज. चला घाई करा. वॉरियर्स संघ एका मिनिटाच्या आत षटक चालू होणं आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर आपला बराचसा विलंब गेलाय. दुसऱ्या षटकामध्ये बराचसा वेळ गेलाय. एस डी चे स्वय चेंडू धीरज सुरुवात करतोय. यावेळी चेंडू हवे, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर केले. दो दो चांगला फटका यावी, क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. कॅच कम्प्लीट. हर्ष येतात चेंडू खाली. दोन्ही हर्ष चेंडू खाली होते, परंतु हर्षोल्लास निश्चितच वॉरियर संघाच्या कोटामध्ये. चांगला फटका यावी, क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. कॅच कम्प्लीट. हर्ष येतात चेंडू
अतुलने मला पाठवलं कुठे आलो काय नाही. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो आकाश बाद झाल्यानंतर उमेश येत आहेत. यावेळी चांगला स्लाइस केला चेंडूला टुवर्ड्स दी कव्हर. एक धाव जरूर निश्चितपणाने प्राप्त होईल. किती धावा एकंदरीत मिळतील हे जरूर आपण पाहणार आहोत. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात त्या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय. 2D आणि कल्पेश सारखा खेळाडू बराचसा विलंब झाला, बराच वेळ झाला खेळपट्टीवरती आहे, परंतु त्याला अजूनही स्ट्राईक प्राप्त झालेली नाहीये. ही देखील थोडीशी आपण नक्कीच बुल संघासाठी तेवढी जमेची बाजू नाहीये. परंतु दुसऱ्या एंडने विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अक्षय लेफ्टमोर विकेट यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्ड क्लिअर केली आहे आणि इनफिल्ड क्लिअर करत असताना 1 बाउंड चेंडू जायला ओव्हर द रोप. 4 धावा जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अक्षय लेफ्टमोर विकेट यावेळी चांगला फटका पाहायला इनफिल्ड क्लिअर करत असताना 1 बाउंड चेंडू जाताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अक्षय लेफ्टमोर विकेट यावेळी चांगला फटका पाहायला क्लिअर आपल्याला बुल संघ पाहायला मिळतोय. विकेट जरूर गमावल्या परंतु या षटकात 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावा कुठल्या गेल्या. या 11 धावांच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते एकंदरीत 27 पाहायला मिळते. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. माफ करा 29 29. पंचांच्या परमिशन शिवाय रिषभ आपण मैदानात जाऊ नका, बाउंड्री लाईन क्रॉस करू नका प्लीज. माफ करा 31 धावा धावल करते. 31 धावा धावल करते. शेवटचं षटक असेल. चला वॉरियर्स संघ बराचसा विलंब लावलाय. मी विनंती करेन कमिटीला नेक्स्ट मॅच मधून जर टाइम लिमिट क्रॉस केल्यानंतर एक खेळाडू आत घ्या सर्कलच्या. 4 षटकांसाठीच आपण टाइम लिमिट देऊ. 5व्या षटकाला डायरेक्ट पेनल्टी. चला काही करा. वॉरियर्स संघ शेवटचं षटक घेऊन येतो. गोलंदाज यावी वेदांत. 31 धावा दाखल करते. या षटकात पाहूया कितपत बदल मारतोय बुल संघ. कल्पेश असतील पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आहे. या मॅच मध्ये पहिला चेंडू स्विंग अँड मिस. रडाऱ्यामध्ये चेंडू होता कल्पेशचा परंतु निश्चितच आपण पाहतोय लाईन मध्ये चेंडूच्या येऊ शकलेला नाही. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात स्विंग अँड मिस. डॉट बॉल. सुरुवात चांगली या ठिकाणी वेदांच्या माध्यमातून. यावेळी चांगला अप्रतिम दर्जेदार चेंडू पहा. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. हार्डले नेट केल्या चेंडूला चांगल्या प्रकारचा बाउन्स प्राप्त झाला आणि वेल डिरेक्टेड बाउन्सर जो बॉडी लाईनच्या दिशेने जाणारा. कोणत्या प्रकारे रूम नव्हता त्या ठिकाणी. गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू. चांगला व्हेरिएशन. पहिल्या चेंडूवरती गुड लाईन. त्यानंतर आपण पाहतोय बाउन्सर. यावेळी स्लोअर 1 पाहायला मिळाला परंतु रडारमध्ये चेंडूला टाळून दिला जातोय परंतु फटका चांगला होता. देखील धावा केवळ 2. दिशा महत्वाची. तुम्हाला मैदानात यायचं आहे तर निश्चितच तुमचे
सरळ बॅटने खेळले जाणारे फटके हे खूप चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. पॉवर त्याच्यामध्ये तेवढीच असणं देखील महत्वाचं. त्यामुळे 2 धावा केवळ धावफलकावरती ऍड होतील. 33 धावा. जरूर आम्ही पंचांकडे पाहणार आहोत. यास व्हाईट बॉलचा इशारा होतोय. नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा. मोरागाव पॅन्थर्स विरुद्ध आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे मोरागाव ट्रॅक बुलेट. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी या. चला त्वरित पॅन्थर्स आणि ट्रॅक बुलेट टॉस साठी यायचंय. कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु 2च धावा मिळतील या देखील चेंडू होती. पहा कल्पेश, मी वारंवार उल्लेख करत होतो मागील षटकात देखील जवळजवळ 1 षटक कल्पेशने नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहून समोरचा खेळ पाहिलाय. परंतु जेव्हा आता कल्पेशला स्ट्राईक मिळाला तर नंतर चांगले फटके त्याच्या बॅटमधून. यावेळी बॅटची आउट रेंज आणि स्लिप कॉरिडॉर मध्ये इथे मात्र नक्कीच कल्पेश इनिंग होईल संपुष्टात. विकेटचं बटन, विकेट नंबर 6 डाऊन. समोरचा खेळ पाहिलाय परंतु जेव्हा आता कल्पेशला स्ट्राईक मिळाला तर नंतर चांगले फटके स्लिप कॉरिडॉर मध्ये इथे मात्र भावेश नवलू टॉसडीचे राजेंद्र सज्ज त्यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच मोरागाव ट्रॅक बुलेट विरुद्ध मोरागाव पॅन्थर्स. एका बाजूला मनीषला आपण पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत भावेश नवलू. रुया पाक संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू भावेश. थोडी घाई करा, चला भावेश वेळ नाहीये. आणि टीम बुल्स मैदानाच्या आतमध्ये जायचे, फिल्डिंग लावून घ्यायचे. टीम बुल्स वॉरियर्स संघ आपले 2 फलंदाज सलामीचे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. लक्ष्य आहे 39 धावसंख्येचं. चला बुल्स आपल्याला शुभेच्छा असतील. लक्षात घ्या पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. नियम आपण देखील लक्षात ठेवायचे आहेत. इतर सर्कल, आउटर सर्कल, मॅक्सिमम मिनिमम प्लेअरची रिक्वायरमेंट, ऑफ साइड ऑन साइड ची फील्ड प्लेसमेंट, त्यामधले नियम, फ्रंट ऑफ द विकेट बाय बिहाइंड द विकेट, या सगळ्या नियमांची आपण पुन्हा एकदा उजळणी करायची आणि मैदानात जायचं. दरम्यान नेक्स्ट मॅच टॉससाठी पुन्हा एकदा विनंती आहे भावेश नवलू या ट्रॅक बुलेट आणि मनीष आणि सन्माननीय श्री दिनेशजी मांगेला साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आपण. दिनेशजी मांगेला साहेब, भावेश चला घाई करा. मनीष टॉससाठी यायचंय आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बुल्स संघ फिल्डिंग लावून घ्या, वेळ नाही आपल्याकडे. बुल्स प्लीज फिल्डिंग लावून घ्यायचे. बुल्स टीम बुल्स
रिषभ, कल्पेश अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. शेट वॉरियर संघ ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये या. 39 धावसंख्येचं लक्ष आहे. तर नाणेफेकीचा काल होतो नेक्स्ट मॅचचा. मंगेला साहेबांच्या शुभ असते. पांथर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा काऊल लागलाय. पांथर संघ डिसिजन. पांथर्स बॉलिंग. थँक्यू. पांथर संघाने नाणेफेकीचा काऊल जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चला बुल संघ फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सूर्यदेवाने आज थोडीशी कृपा केली आहे. आपल्याला देखील विनंती, आपण देखील खेळ पुढे घेऊन जा त्वरेने. एका बाजूला पांथर संघ ज्यामध्ये आपण मनीषला पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पिंकेशला देखील पाहणार आहोत. हार्ड हिटर अश्विनला देखील आपण पांथर संघामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे निश्चितच एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भावेश डौल अँड कंपनी ट्रॅक बुलेट हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये निश्चितच भावेश स्वतः असणार आहे. त्याच्या साथीला कोण असतील हे देखील आज जरूर पाहणं उत्सुकतेचं राहील. पण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय वर्मा आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय. फलंदाज सज्ज होतोय हर्ष मांगेला आणि अक्षय वर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. टीम वॉरियर संघासाठी त्यांना निश्चितच गोलंदाजी मार्कवरती कल्पेश यांना आपण पाहणार आहोत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. 39 धावा, 39 टार्गेट आहे. तितकं मोठं लक्ष नसेल, परंतु तुमची सुरुवात महत्वाची. बुल संघाला पहिल्या षटकात धक्के द्यावे लागतील, अर्ली ब्रेक थ्रूज द्यावे लागतील, तर आणि तरच या सामन्यामध्ये आपला पगडा, आपली दावेदारी चांगल्या प्रकारे पेश करू शकतील. चला काही करा, सामन्याला सुरुवात करायची. सेकंड इनिंगला सुरुवात करायची विनंती असेल. सन्मान्य श्री बबनजी चौगुले साहेबांचे आगमन होतं. बबनजी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोरागाव प्रीमियर लीग सीझन 5 5व्या पर्वामध्ये सर्वच आमचे प्राऊड स्पॉन्सर, आमचे सर्वच प्रायोजक यांचे आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. चला विनंती आहे, घाई करा. वॉरियर्स बुल्स जवळजवळ आतापर्यंत एका इनिंगसाठी केवळ आपण 40 मिनिटांचा अवधी खर्च केलाय, केवळ एका इनिंगसाठी. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट टर्मॅन कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फुल टॉस, खराब चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बंपर धमाका. लॉटरी लागली जणू. बोनसच्या स्वरूपातील या 6 धावा निश्चितच षटका. फुल टॉस, खराब चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बंपर धमाका. बोनसच्या स्वरूपातील या फुल टॉस, खराब चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बंपर धमाका. लॉटरी बोनसच्या स्वरूपातील या 6 धावा. जवाब पत्कर
हे देखील महत्वाचा अर्ली ब्रेक थ्रूचा आपण चर्चा करत होतो. अर्ली ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. फील्डमध्ये हलकेचे बदल. टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक आता स्क्वेअर लेगला येतोय आणि पॉईंट जर क्षेत्ररक्षक कव्हरचा क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या बाहेर सजवलाय. लॉंग ऑन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश सज्ज फ्लाईट दिला चेंडूला. टर्न देखील केलाय. लेग बिफोर विकेट साठीची अपील मिडॉन वरून बरीचशी मोठी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या प्रकारे हर्षोल्लास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉडी लँग्वेज कम्प्लिटली चेंज आपल्याला पाहायला मिळते. बदललेली पाहायला मिळते बुल्स संघाचे आणि निश्चितच आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा वाढलेला जरूर पाहायला मिळतोय. 2 अर्ली विकेट्स प्राप्त झालेत. हलकासा दबावामध्ये जरूर ढकललाय तो वॉरियर संघाला. 8 धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या 2 विकेटच्या दरम्यान. यावेळी चांगला फटका हर्ष नायकवाडीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला चेंडूला कमरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केले जाते. तडवर 2 धावा अत्यंत सहजरित्या पूर्ण. रूम मिळाला होता या चेंडूवरती हलकासा. बराचसा स्लोअर बॉल आपल्याला पाहायला हळूवार पद्धतीने टाकला गेला चेंडू आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय षटक इथे झालाय पूर्ण. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 10 धावा 2 गडी बाद. टीम मोरागाव वॉरियर्स. धावसंख्या धावफलकावरती 13. तर टीम पुन्हा स्टेप अडवून घेण्याचा प्रयत्न. चांगली रणनीती या ठिकाणी. बदल आली तर चांगलं. हर्ष नायकवाडी पहिला चेंडू जेव्हा बीट झाले त्यानंतर मात्र एक चांगली रणनीती. 2 चेंडूवरती आपण पाहिलं स्टेप आउट झाले. पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. तर दुसऱ्या बाजूला हर्ष इनिंगला थोडासा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. लेट जमेल तेवढा लेट फटके खेळतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होत असताना ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली झाली. तर खूप चांगल्या प्रकारचं षटक गणेश यांचं निश्चितच बुल्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. केवळ 4 धावा या षटकात खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळाला गणेश बिराजदार यांचा आणि धावसंख्या दाखल आपण पाहतोय केवळ 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि आता मात्र म्हणावं लागेल की सामना आता मात्र निश्चितच एकाच लेव्हलला येऊन पोहोचला.
मुख्य मंचावरती व्यासपीठावरती स्टेजवरती विसरला गेला. विनंती असेल तो फोन कोणाचा रेकग्नाइज करायचा, ओळखायचा आणि घेऊन जायचं. ऑर्गनायझिंग चला काही करा. या 4 धावांसहित या चौकारासहित धावसंख्या दाखल पाहायला मिळते 18. प्रयत्न चांगला झाला परंतु हा चौकार काही अडवू शकलेले नाहीयेत. हर्ष नायकोडी हर्ष बाबतीत एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. हर्ष नायकोडी विशेषतः एखादी चूक झाली, एखाद्या चेंडूवरती जरी बीट झाला तर मात्र त्याची जी चूक आहे ती लगेच दुसऱ्या चेंडूवरती तो सुधारताना पाहायला मिळतोय. लगेच आपली चूक सुधारण्याची सवय किंवा ही अप्रतिम फटका पाहायला मिळतो. टाइम केला, वेल टाइम या चेंडूला. एक धाव इथे पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहज होतील पूर्ण. सुरेख चेंडू जेवढा वेगाने चेंडू आलाय, केवळ टाइम केला, चिप केला चेंडूला ओव्हर द कव्हर्स. 2 धावा अत्यंत सहजरित्या इथे अर्जित केल्या. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल त्यावेळी 20 या धावसंख्येवरती अजूनही विजयासाठी आवश्यक असणार आहे त्या ठिकाणी 19 धावा. स्टँड अँड डिस्पॅच. A beautiful stroke by Harsh Naikodi. Big it, a maximum. Stand and dispatch. A beautiful stroke by Harsh Naikodi. Stand and dispatch. A beautiful stroke by Harsh Naikodi. कल्पेश थोडा विचार करतील. कॅच झेल सुटला गेला होता हर्ष नायकोडीचा कल्पेशांच्या माध्यमातून, तो आता मात्र महागात पडताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला हर्ष मांगेला ज्याचा देखील झेल सुटला गेला होता कव्हरला, त्याच्याच नेक्स्ट डिलिव्हरीवरती तो हर्ष मागेला आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयत्न आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट. सुटला गेला होता कव्हरला, त्याच्याच नेक्स्ट डिलिव्हरीवरती तो हर्ष मागेला आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रत्येक टीमला प्रत्येक संघाला हे सांगावं लागतंय, थोडस स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा मित्रांनो. पॉवर प्लेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला हर्ष नायकोडीने, त्यात तो कॉन्फिडन्स असेल. चला घाई करा कल्पेशन टीम. राजा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने रिषभ आहे त्या ठिकाणी 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करतील, फेक करतील, त्यावर एक धाव पूर्ण. एका धावेने धावफलक जाईल तो 28 या धावसंख्येवरती. मानव आले तवी डिवायडर मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप ब्रेक केली गेली रिषभ तांडेलच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती ज्या प्रकारचा बाउन्सर पाहायला मिळाला पापेज, त्यानंतर यष्टीरक्षक कल्पेश यावेळी मात्र कोणती चूक केली नव्हती. चांगला फटका मानवच्या बॅटमधून येतोय, शफल झाले आणि ऑन साइडला या चेंडूवरती धावा मिळतील 2.
आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 30-30. 9 धावांची आवश्यकता, 10 चेंडूसाठी शिल्लक असणार आहे. या ठिकाणी एखादी विकेट जर आली तर निश्चितच या मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. परंतु एखादा मोठा फटका खेळून ही मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला वॉरियर्स अँड टीम जरूर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघाची नजर नेट रन रेट देखील राहील. 2 पॉईंट सहित जर चांगला नेट रन रेट मेंटेन केला तर निश्चितच उपयोग करायला. परंतु यावेळी टॉप चेंडू हवेत आहेत. स्क्वेअर लेगला कोणती चूक नाही. ती विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट जर चांगला नेट रन रेट मेंटेन केला तर निश्चितच उपयोग करायला. परंतु यावेळी टॉप चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगला कोणती चूक नाही. ती विकेट, ज्या विकेट जर चांगला नेट रन मेंटेन केला तर निश्चितच उपयोग करायला. परंतु यावेळी टॉप चेंडू हवेत. स्क्वेअर लेगला कोणती चूक नाही. ती विकेट असतील ते 7 चेंडू 8 धावा. एक महत्वपूर्ण चेंडू, चांगलं षटक आतापर्यंत राजा यांचा राहिलं. परंतु शेवटचा चेंडू कशा प्रकारचा पार पडतो हे देखील पाहणं महत्वाचं. हर्ष डायकोडी ऑन स्ट्रायकिंग इन. स्टेप आउट झाले. द लॉफ्ट केला चेंडूला. ओव्हर दी बॉलर सेट. रिषभ आहे त्या ठिकाणी, त्यामुळे केवळ एकच धाव मिळेल. इकॉनॉमिकल षटक राहिलं राजा यांचं. विकेट देखील प्राप्त केली. सुंदर षटक राहिलं. या मॅच मध्ये अजूनही बोल संघाला जिवंत ठेवलाय. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 32-32. विजयासाठी अजून आवश्यक आहेत त्या येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावा. 7 रनचा रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट ओव्हर. हु विल बी द विनर ऑफ द फर्स्ट मॅच जरूर आपण पाहणार आहोत नेक्स्ट ओव्हर मध्ये. त्याद्वारे डीजे थँक्यू डीजे. चला काही करा. भूल संघ वारंवार पंच आपण वॉर्निंग देत जा. विनंती आपणास आपण वॉर्निंग देत जा. 2 षटकाच्या दरम्यान 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला जातोय. लक्षात घ्या केवळ 25 मिनिटाचा तुमच्याकडे अवधी आहे एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला वारंवार सूचना दिली जाते. चला घाई करा. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रणय. लास्ट ओव्हर निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक. 6 चेंडू आणि 7 धावांची इथे असणाऱ्या आवश्यकता विजयासाठी हर्ष नायकोडीची विकेट की फॅक्टर ठरेल या मॅच मध्ये. बुल्सने चांगली फाईट दिली आतापर्यंत. पाहूया शेवटच्या षटकात अंडर प्रेशर. कल्पेश बराचसा विलंब घेतला, बराचसा वेळ घेतला आपण. यानंतर आपल्याला खरंच पेनल्टीचा विचार करावा लागेल. पहिला चेंडू स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न जिराने ती आतापर्यंत सक्सेसफुल राहिली होती. एकाही चेंडूवरती स्टेप आउट झाल्यानंतर बीट झाला नव्हता तो हर्ष. तो या चेंडूवरती बीट झालाय. हा डॉट बॉल आता मात्र दडपण, प्रेशर, दबाव निर्माण करणारा राहणार आहे. 5 चेंडूचा खेळ न शिल्लक. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. हर्ष त्याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय.
चांगला फटका पाहायला मिळतो. वाईट यॉर्करचा प्रयत्न सफल झाले. चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. स्ट्राईक इथे लागली. रोटेट एक धाव येते. धावसंख्या धाव करते 33-33. लक्ष अजूनही 6 धावांचं. बिग हिटची आवश्यकता, एका बिग हिटची आवश्यकता असणार आहे. परंतु पाहूया या ठिकाणी फलंदाज संदीप कशा प्रकारची रणनीती अपनावत आहेत, कशा प्रकारचा अप्रोच इथे दाखवत आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू, वन मोर टाइम, परंतु मित्रांनो वाईट बॉलचा इशारा आलाय. स्व चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. स्व चेंडू, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव फलकात ऍड होते. प्रेशर हलकासा रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो बॅटिंग टीम वरील. या स्व चेंडू, या स्व चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते 34. 5 धावांची अजून आवश्यकता असणार आहे. 34-34. तयारीत राहायचंय. टीम ट्रॅक बुलेट, टीम पांथर संघ नाणेफेक जिंकत आपण क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय. आपल्या संघासहित रेडी राहा. या चेंडूवरती चांगला फटका येतोय. इट्स अ मॅक्सिमम फिनिश इज इन स्टाईल. पहिल्या सहित रेडी राहा. या चेंडूवरती चांगला फटका येतोय. इट्स अ मॅक्सिमम फिनिश इज इन स्टाईल. सहित रेडी राहा. या चेंडूवरती चांगला फटका येतोय. इट्स अ मॅक्सिमम फिनिश इज इन